पुढे महत्त्वाची बातमी मुंबई पुणे एक्सप्रेसवे संदर्भातली मुंबई पुणे महामार्गावरची वाहतूक कोंडी अखेर 32 तासांनंतर सुरळीत झाली। मात्र या कोंडीमध्ये अडकलेल्यांना अन्न, पाणी आणि शौचालयाच्या सुविधांच्या कमतरतेचा सामना करावा लागला। त्यामुळे वाहन चालकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आणि या प्रकारानंतर राज ठाकरेंनी सुद्धा सरकारचा चांगला समाचार घेतला। वीकेंड आला की मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि मंदावलेला वाहतुकीचा वेग हे काही नवीन नाही। दर वीकेंडला हीच स्थिती मुंबई पुणे महामार्गावर पाहायला मिळते। मात्र यंदा हे चित्र वीकेंडला पाहायला न मिळता वीकडेला पाहायला मिळालं। 3 फेब्रुवारी म्हणजेच मंगळवारपासून महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी गुरुवारी सकाळी म्हणजेच 32 तासांनंतर सुटली आणि हजारो वाहन चालकांनी सुटकेचा निश्वास सोडला। मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर टँकर पलटी झाला। खंडाळा घाट सेक्शनमध्ये अडोशी बोगद्याजवळ ही घटना घडली। या टँकरमधून प्रोपायलिन वायूची गळती झाली आणि खबरदारी म्हणून महामार्गाचे अनेक भाग बंद करण्यात आले। त्यामुळे हजारो वाहनांमध्ये लोक अडकली। गाड्यांच्या 25 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आणि यामध्ये वाहन चालकांना अन्न, पाणी आणि शौचालयाच्या असुविधांमुळे मोठी अडचण झाली। मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांचे मोठे हाल झाले। याची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत। या वाहतूक कोंडीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जवळपास 32 तास ठप्प होता। प्रवाशांचे कमालीचे हाल झाले आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले। या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकशा होतात। पुढे त्यातून काही बोध सरकार किंवा प्रशासन घेतं का हा प्रश्न आहे। कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की रस्ता बांधला आणि टोल वसूल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का। परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली। ती होईल तेव्हा होईल, पण त्याआधी मुंबई पुणे प्रवास सुरळीत करा। महामार्गावर पलटी झालेला टँकर हटवल्यानंतर अखेर वाहतूक सुरळीत झाली। मात्र त्याला 32 तासांचा अवधी लागला। या घटनेवरून सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे। जर इतका किवास निर्माण केला आहे एखाद्या मिसमॅनेजमेंटमुळे असा किवास निर्माण झाला, इतक्या लोकांना भोगावं लागतं, अशी चौकशी तर केलीच पाहिजे। ॲक्सिडेंट होतो, अपघात होतो। अचानकपणे जर अपघात झाला असेल आणि त्या ठिकाणी काही दुर्घटना झाली असेल तर सिस्टम जी कार्यरत करण्याकरता जो काही वेळ लागला त्याबद्दल स्वतः माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनीसुद्धा दिलगिरी व्यक्त केली आणि त्याच्यावरती काय उपाय करायला पाहिजेत। फक्त अपघात झाल्यामुळे गप्प नाही बसले, तर त्यावरती काय उपाययोजना करायला पाहिजे, भविष्यात काय असं काही घडलं तर काय करायला पाहिजे, त्याचा सुद्धा त्यासाठी विशेष अभ्यास केला जातोय। जी घटना आहे पुणे मुंबईची ती तर अत्यंत त्रासदायक आहे। प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी अडकलेला 36 तास, ज्याला पाणी प्यायला नाही, कोणती तिथं सुविधा असण्याचा काही प्रश्न येत नाही, असं घडेलच असं कुणाला वाटलं नव्हतं। परंतु एक टँकर हटवायला इतका वेळ लागणं हे मला वाटतं थोडंसं नामुष्कीचं धोरण आहे। म्हणून अशा घटना घडतील किंवा भविष्यात जर घडल्या तर काय उपाययोजना आहे यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे। मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा नेहमीच वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो। मात्र यंदा या वाहतूक कोंडीचा अभूतपूर्व गोंधळ झाला। त्यामुळे या 32 तासांमध्ये झालेल्या गोंधळातून सरकार आता तरी काही ठोस उपाययोजना करेल अशी अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।